morning, students. Today we will see coefficient of variance, C, which is called as in short CV, right? So coefficient of variance, in short, it is denoted by C dot V dot, right? This is the formula to find CV. Sigma divided by mean into 100. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये व्हॉट इज वेअर सिग्मा, व्हॉट इज मीन बाय सिग्मा, स्टँडर्ड डेविएशन and x bar is mean. These two values are given in the example, right? या दोन व्हॅल्यूज आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेल्या असतात. फर्स्ट एक्झाम्पल, in two factories A and B engaged in same industry, find the mean and standard deviation are as follows. बरोबर, mean इथे दिलेला आहे, स्टँडर्ड डेविएशन दिलेले आहे. which factory is more consistent? Consistent means fast, right? which factory is more consistent हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट करू CV, राइट? CV of factory A, formula is sigma divided by x bar into 100. So first value factory A साठी, for factory A, what is sigma? Sigma is 5 and mean is 34.5 into 100. So it is equal to, calculate this value on the calculator. 5 divided by 34.5 is equal to into 100 is 14.49, 14.49. बरोबर. सो CV आलेला आहे आपला, फॅक्टरी A चा CV आलेला आहे. आता आपण कॅल्क्युलेट करू CV, कोएफिशिएंट ऑफ वेरिएंस, फॉर्म्युला इज सिग्मा डिवाइडेड बाय मीन इनटू 100. फॉर फॅक्टरी B, व्हाट इज, आता हॉरिझॉन्टली व्हॅल्यू बघा तुम्ही, बरोबर, सी द व्हॅल्यू हॉरिझॉन्टली. फॉर फॅक्टरी B, व्हाट इज सिग्मा? 4.5 divided by mean is equal to 28.5 into 100. Calculate this value on the calculator. 4.5 divided by 28.5 is equal to into 100. It is 15.78, right? So in this way calculate both the values of CV for factory A and factory B, right? कशा फाइंड केल्या आपण CV च्या व्हॅल्यूज? CV for factory A is sigma divided by mean into 100. CV for factory B is equal to sigma divided by mean into 100. So putting the values, calculate CV for factory A and calculate CV for factory B, right? आता काय झालं बघा, CV for factory B is large नंबर आला आपला. CV कशाचा कमी आलेला आहे? फॅक्टरी A चा CV कमी आला आणि फॅक्टरी B चा CV लार्ज आहे, राइट? मग आपल्याला ठरवायचं आहे which factory is more consistent. जो CV कमी असेल ती फॅक्टरी काय झाली? more. फॅक्टरी A is more consistent. कसं ठरवलं आपण? more consistent, राइट? कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरियन्स म्हणजे सतत होणारे बदल, जी फॅक्टरी सतत होणारे बदल ज्या फॅक्टरीमध्ये जास्त आहे ती फॅक्टरी इज लेस कन्सिस्टंट. सो फॉर दिस फॅक्टरी A, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इज लेस than coefficient of variance of factory B. So factory A is more consistent. बरोबर, consistent means more fast. की ज्याचा CV कमी येईल, सतत होणारे बदल, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स हे कमी असणार आहे, ही स्टेबल फॅक्टरी झाली आहे, त्याच्यामुळे फॅक्टरी A इज मोर कन्सिस्टंट, राइट? आता आपण बघू सेकंड एक्झाम्पल. इन द सेकंड एक्झाम्पल, two
बॅट्समन घेऊया आपण इथे. द डाटा ऑफ रन scored by two batsmen A and B in 5 one-day matches. मॅचेसचा डाटा आपल्याला इथे दिलेला आहे. बॅट्समन दिलेले आहे, बॅट्समन A and B. Table is given. मीन दिलेला आहे आपला, मीन दिलेला आहे किती? मीन इज बॅट्समन A and B 44 and 54 आणि सिग्मा दिलेला आहे या ठिकाणी. सिग्मा आपल्याला दिला आहे 5.1 and 6.31. बरोबर, ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे दिलेल्या आहे. बॅट्समन ए साठी मीन किती आहे 44 आणि सिग्मा किती आहे 5.1. बरोबर. बॅट्समन बी साठी मीन किती दिलेला आहे? बॅट्समन बी साठी मीन किती दिलेला आहे 54 आणि सिग्मा किती दिलेला आहे 6.31. प्रश्न असा आहे, which batsman is more consistent? कोणता बॅट्समन चांगला आहे याच्यामध्ये? बरोबर. तर ज्याच्यामध्ये कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स कमी येईल, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ज्या बॅट्समनचा कमी असणार आहे तो बॅट्समन काय असणार आहे? मोर कन्सिस्टंट. राईट. सो फर्स्ट वी कॅल्क्युलेट CV of batsman A. Sigma divided by mean into 100. त्याचप्रमाणे इथे कॅल्क्युलेट करू आपण CV of batsman B. Sigma upon mean into 100. Right? Batsman B चा CV. Sigma, what is batsman A? Sigma is 5.1. Mean is 44 into 100. Calculate this value. 5.1 divided by 44 is equal to into 100. ही आलेली आपली 11.59 CV of batsman A. Now CV of batsman B, sigma आहे, sigma for batsman B sigma is equal to 6.31. Mean is 54 into 100. Calculate this value. 6.31 divided by 54 is equal to into 100. किती आली व्हॅल्यू? 11.68. बरोबर. कोणता CV लार्ज आलेला आहे याच्यामध्ये? सेकंड CV इज लार्ज. राइट. CV of batsman B is large and CV of batsman B is less than CV of batsman B. जो CV कमी आहे, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ज्याचा सतत होणारे बदल कमी आहे तो बॅट्समन, दॅट इज बॅट्समन A. इथे बॅट्समन कोणाचा? बॅट्समन A इज मोर कन्सिस्टंट, मोर फास्ट दॅन द बॅट्समन B. ज्याचा CV कमी आहे, ज्या बॅट्समनचा CV कमी आहे, कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स ज्या बॅट्समनचा कमी असेल तो बॅट्समन काय झाला? मोर कन्सिस्टंट, मोर फास्ट, राइट, than the other batsman. In this way we calculate coefficient of variance. In short, it is denoted by C dot V dot. Formula काय याचा? CV is equal to sigma divided by x bar into 100. Sigma means standard deviation. ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. स्टँडर्ड डेविएशन इज गिवन. एक्स बार जो आहे मीन ॲव्हरेज ती सुद्धा आपल्याला दिलेली आहे. मग काय करायचं? आपण टेबल दिलेला असतो त्या टेबलवरून बॅट्समन ए, बॅट्समन बी किंवा फॅक्टरी ए, फॅक्टरी बी च्या व्हॅल्यू हॉरिझॉन्टली आपण त्या बघू शकतो. सिलेक्ट द व्हॅल्यूज ऑफ सिग्मा दॅट इज स्टँडर्ड डेविएशन अँड मीन एक्स बार फॉर बॅट्समन ए. Calculate CV for batsman A. Similarly, select the values from the table
sigma and x bar for batsman B, calculate CV for batsman B, right? and मग नंतर पुढे काय करायचं आपल्याला, कम्पेअर करायचं दोन सीव्हीला, सीव्ही ऑफ बॅट्समन ए आणि सीव्ही ऑफ बॅट्समन बी. जो सीव्ही आपला लेस आलेला आहे, कमी आलेला आहे, कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स जो कमी आलेला आहे, तो बॅट्समन काय झाला, मोर कन्सिस्टंट, तो बॅट्समन मोर फास्ट comparatively to the other batsman, right? In this way we use coefficient of variance in the field of industry to select which factory is more consistent, similarly in the field of games to select which batsman is more consistent, right? Thank you.